आज आपण चाललेलो आहोत मुंबईमध्ये. मुंबई या ठिकाणचं जोगेश्वरी, त्या ठिकाणची एक चाळ आहे आणि त्या चाळीमध्ये 2 तरुण राहत होते. आणि त्यांच्या रूममधून काहीतरी टप, 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 टप छतावरून गळत होतं. त्यांच्या डोक्यावरती पडलं. त्यांनी वरती बघितलं, हातावरती पडलं. आई गं! रक्त होतं. अत्यंत म्हणजे असं वास येत होता त्या रक्ताला. आणि मग ते पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि एका बाईनं 4 जणांना कसं बरबाद केलं होतं, हे प्रकरण उघड झालेलं होतं. तर हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला जायचंय जोगेश्वरी पश्चिम. त्या ठिकाणचं न्यू शक्तिनगर आहे आणि त्या ठिकाणची वर्मा चाळ आहे. आता या चाळीमध्ये सरोज उपेंद्र कामठे नावाचा एक तरुण राहतोय. त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी आहे आणि त्याची मुलं आहेत. आता हा जो सरोज आहे, तो सरोज मूळचा आहे बिहारमधील दरभंगा या भागामधला आणि मुंबईचं अंधेरी आहे त्या ठिकाणचं इन्फिनिटी मॉल आहे. त्या मॉलच्या समोर यानं इडली, सांबर, बिंबर अशा पद्धतीचा स्टॉल लावलेला आहे आणि तिथं तो पैसा कमवतोय. व्यवसाय त्याचा चालू आहे. आणि चांगल्या पद्धतीनं आता गावावरून आलेला आहे. चांगल्या पद्धतीनं पैसा मिळवतो आहे आणि कधी-मधी, आधी-मधी तो सणासुदीला वगैरे गावाकडे जायचा. एकदा तो गावाला गेला होता. त्यावेळेस त्याचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे राजेश. आता या राजेशच्या त्याच्या घरी येणं याचं असायचं. आता कसं आहे, "बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो." म्हणजे तिकडं मुंबईवरून आला म्हणजे फार स्टँडर्ड वगैरे असं वाटतं. तर मग हा त्या राजेशच्या घरी जायचा. आता राजेशची बायको होती माला. आता हा सरोज जो आहे तो असा तो स्टँडर्ड भारी कपडे वगैरे, वगैरे, वगैरे आणि शायनिंग मारायचा आणि त्याची नजर त्या मित्राच्या बायकोवरती गेली. मित्र पण असा एकदम साधा गावाकडचा राहणारा होता आणि त्याची बायको पण तशी साधी होती. पण ती ह्याला बघायची, बघा कसा भारी कपडे घालतो, कसं काय फिरतोय, असं-तसं हे सगळं. आणि त्यानंतर मग आपल्याच मित्राच्या पत्नीबरोबर ती याचे अनैतिक संबंध सुरू झाले. आणि हे संबंध इथपर्यंत पोहोचले, की आता ती बाई याच्याबरोबर ती पळून यायला तयार झाली. का तर तिला मुंबईला जायचं होतं. आणि त्यानंतर तिनं आपल्या पतीला आपल्या म्हणजे तिच्या स्वतःच्या पतीला सोडलं. त्यानंतर तिनं मुलांना सोडलं आणि ती मुंबईला याच्याबरोबर ती आली. आणि मग जोगेश्वरीमधलं याचं जे घर होतं वर्मा चाळ, त्या चाळीमध्ये वरच्या मजल्यावरती एका स्वतंत्र खोलीमध्ये हिला ठेवण्यात आलं होतं. आता ही हुरळून गेली होती, की बघा मी आता मुंबईमध्ये आले, मी माझा नवरा सोडला, मी माझी मुलं सोडली, मी माझी सगळी बंधनं तोडली आणि आता मी मुक्त आहे, आता मी अशी आहे, आता मी तशी आहे. आणि मग आता हे दोघंही आता त्यानं तिला आणलेली, त्यामुळे हाही हुरळून गेलेला, तीही हुरळून गेलेली, हुरळाहुरळी यांची सुरू झाली होती. मग ती काय ती चौपाटी, जुहू, त्यानंतर काय तो समुद्रकिनारा, मोठमोठे मॉल आणि तो पिक्चर आणि त्या बाजारपेठा अन् काय ती माणसं अन् काय ती गर्दी, सगळी धाव-धाव, पळ-पळ सगळं बघून ही हरकून गेलेली होती. पण साधारणपणे नव्याचे 9 दिवस निघून गेले. आता या सगळ्यामध्ये त्या मालाला एक गोष्ट लक्षात आली, की तिनं तिच्या नवऱ्याला सोडलंय, तिनं तिच्या मुलांना सोडलंय, तिनं तिच्या परिवाराला सोडलंय. पण हा जो सरोज आहे त्यानं त्याच्या पत्नीला रिंकूला सोडलेलं नव्हतं, मुलाबाळांना सोडलेलं नव्हतं आणि तो त्यांच्याकडे जायचा यायचा. आता हिचं म्हणणं होतं, की मी एवढा जर त्याग केलेला आहे, मी जर एवढं पळून आले, तर तू तुझ्या बायकोला आणि पोरांना सोडून दे. पण तो काही सोडायला तयार नव्हता आणि त्याच्यामुळे मग यांच्या दोघांच्यामध्ये कणाकण भांडणं सुरू झालेली होती. आता ह्याला एकतर 2 बायका सांभाळायच्या, त्याच्यात कामावरती जायचं, घरी आल्यानंतर मग हिची कोचकोच, की "तू तिकडच का गेला? हेच का केलं? तेच का केलं?" आता ह्या सगळ्यामध्ये ते वैतागलं. वैतागल्यावरती ते दारू प्यायला लागले. दारू प्यायला लागलं, मग अजून भांडणं व्हायला लागली. मग कधी हात उचलायचा, कधी पाय उचलायचा, मारामारी करायचा, असे सगळं रोज तिला मारहाण म्हणजे त्या तिच्या बरोबर आणलेली जी होती, त्या मालाला मारहाण करायला लागला, अपमान करायला लागला आणि ती बिचारी आता काय करावं तिला सुचत नव्हतं. कारण ती रोज त्याचा मार खात होती. आता नंतर आता तिला गावाची आठवण यायला लागली, तिच्या पहिल्या नवऱ्याची आठवण यायला लागली. त्यानंतर त्या मुलाबाळांची आठवण यायला लागली, की किती लेकरं चांगली होती, माझा नवरा किती चांगला होता. मला कधी हात उचलला असं तसं सगळं चालू झालं. पण हिनं स्वतःचे परत जाण्याचे दोर कापून टाकलेले होते. त्यामुळे आता ती काही परत जाऊ शकत नव्हती. तिला या सरोजकडे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अशा वेळेस आता तिनं नवीन आधार शोधायला सुरुवात केली होती. आणि कसं असतं काही लोकांचं भाग्य जे असतं ना, ते अत्यंत अत्यंत थोर म्हणू की भंगार म्हणू, पण असतं काहीतरी. तर आपण मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे.
आता काय झालं, ह्यांची जी रूम आहे त्या रूमच्या समोर आपलं 2 तरुण राहत होते. त्याच्यामधला एक होता सुरेश आणि दुसरा होता महेश. आणि हे दोघंही उत्तर प्रदेश या ठिकाणच्या इलाहाबाद या भागामधील बकराबाद या गावचे होते. आणि ते कोणाला तरी बकरा बनवण्याचा प्रयत्न करत होते, बकरा शोधण्याचा प्रयत्न करत होते. आणि असा बकरा नाही, बकरी त्यांच्या समोर आली. आता हे दोघं जण जे आहेत ते मुंबईच्या अंधेरी या ठिकाणी पाणी पुरवठा विभागामध्ये काम करत होते. आणि यांचं लग्न-बिग्न झालेलं होतं. पण आता बायका, पोरं वगैरे गावाकडे होते. त्यामुळे यांना कोणीतरी बकरी पाहिजे होती. आणि या मुलांनाही प्रचंड आधाराची गरज होती. आणि इकडं काय व्हायचं, हा सरोज जो आहे तो दररोज यायचा, दारू प्यायचा, मग नंतर हिला मालाला मारहाण करायचा. आणि नंतर मग आता ह्यांनी काय केलं, हे समोरच्या पोरांनी तिची विचारपूस करायला लागलं. "भाभी क्या हुआ? बहुत लगा क्या?" असं अशा पद्धतीनं, "भाभी आपने खाना खाया क्या? ये किया क्या? वो किया क्या? बहुत दर्द हो रहा है क्या? मैं कुछ दवाई लाऊं क्या? ऐसा करूं क्या? वैसा करूं क्या?" ट्याव, 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 ट्याव सुरू झालं. "आपको कुछ रुपए चाहिए क्या? आपको कुछ पैसा चाहिए क्या? आपको कुछ मदत चाहिए क्या? हम ये करू क्या? वो" असं करत, 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 करत यांच्यामध्ये गाढ मैत्री झाली. आणि जसं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं, तशा पद्धतीनं हे तिघही एकमेकांच्या मध्ये मिसळले गेले. आणि त्याच्यानंतर सरोज कामावरती गेला, की नंतर मग हे तिच्या रूमवरती जायचे. आणि त्यानंतर मग देशाच्या अर्थव्यवस्थेवरती यांची सामूहिक चर्चा व्हायची. साधारणपणे 2 वर्ष यांची ही सामूहिक चर्चा चाललेली होती. हळू-हळू तो पती जो आहे, त्या पतीला ही गोष्ट कळायला लागली, की आपली बायको आणि समोरचे 2 तरुण हे एक म्हणजे अर्थव्यवस्थेवरती प्रचंड चर्चा करतायत. आपण गेलो की चर्चा सुरू होते. आणि त्याच्यामुळे मग आता बायकोवरती हा दारू पिऊन आल्यामुळे तो बायकोवरती प्रचंड रागवायचा, शिव्या द्यायचा, त्या पोरांना शिव्या द्यायचा. अशा पद्धतीनं या तिघांचाही यानं छळ करायला सुरुवात केली. आता ही अबला नारी तर वैतागली होती. त्यानंतर समोरचे मुलं जे आहेत ते पण वैतागले होते. कारण त्यांना चर्चाच करता येत नव्हते. आणि हा अत्याचार आता त्यांच्या डोक्याच्या पलीकडे गेलेला होता, कल्पनेच्या पलीकडे गेलेला होता. आणि मग 3 नोव्हेंबर 2013 चा तो दिवस होता. दिवाळीचा दिवस होता, दिवाळी होती. आणि त्या दिवशी या तिघांनी प्लॅन केला, म्हटले आपण एक काम करू, या बाबाला कायमचा संपवून टाकू. आणि त्यानंतर सरोज कामठीचा काटा काढायचा असा प्लॅन यांनी केला होता. आणि दुसऱ्या दिवशी अ, सरोज जो आहे तो नेहमीप्रमाणे कामावरती गेला, दिवसभर काम केलं, मग दारू पिऊन घरी आला. दिवाळीचा दिवस होता, पण तरीही त्याचा तो गोंधळ चाललेला होता. घरी आल्यानंतर मग काय केलं असेल खाणं-पिणं, त्याच्यानंतर तो नशेमध्ये पूर्णपणे गाढ झोपला. गाढ झोपल्यानंतर म्हणजे बायकोला मारलं-बिरलं त्यांनी, ते सगळं त्याचं रोजचं जे होतं ते सगळं केलं. आणि तो झोपल्यानंतर मग ह्या बायकोनं त्या समोरच्यांना बोलवलं. "या रावजी, बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची, पहिले ह्याला कट करून टाका." त्याच्यानंतर मग ते 2 रावजी आले. आणि आल्यानंतर मग सुरेश जो आहे तो सरळ पलंगावरती चढला. त्यानं झोपलेल्या सरोजच्या छातीवरती जाऊन तो बसला आणि दोन्ही हातांनी त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. आता हा सरोज जो आहे तो आधीच तर गुंगी-धुंदीमध्ये होता. आणि त्यानं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला होता. आणि यावेळेस महेशने त्याचे दोन्ही पाय पकडले. आणि हा सरोज जो आहे तो पूर्ण असहाय झाला होता. आणि त्याचा गळा दाबायचं, त्याला मारण्याचा सगळं हे जो कार्यक्रम आहे तो चालू होता. आता हे बघितलं, तो नवरा तडफड फडफड नवरा म्हणण्यापेक्षा तो सरोज जो आहे तडफड फडफड करतोय. हे बघितल्यावरती ती जी माला आहे, त्या मालानं ते वाटण वाटायचा जो काही वरवंटा आहे, तो वरवंटा घेतला. आणि दनादन, दनादन त्याच्या सरोजच्या डोक्यामध्ये आपटायला सुरुवात केली. पहिला, दुसरा, तिसरा असं करत, करत पार डोक्यातनं रक्ताच्या धारा आल्या, डोकं फुटलं. आणि डोक्याचा पार चेंदा-मेंदा केला. अशा पद्धतीनं झाल्यानंतर मग त्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा खून झालाय. आता त्यानंतर मग यांनी काय केलं, त्या सगळीकडे त्या बघितलं, सगळीकडे रक्त-बिक्त सांडलेलं आहे. आणि मग ती बॉडी तशीच ठेवली, ती रक्त-बिक्त सगळं, त्याला काहीच नाही केलं. आणि त्याच्यानंतर त्या घराला कुलूप लावलं आणि तिघही निघून गेले, फरार झाले. आता ही जी माला आहे, ती माला तिनं दरभंग्याकडे जाण्याचा मार्ग धरला. त्यानंतर सुरेश जो आहे तो उत्तर प्रदेशमधील इलाहाबादला निघून गेला. आणि महेश जो होता तो मुंबईमध्येच एका मित्राच्या घरी जाऊन राहिला होता. आता इकडं त्या सरोजचा मृतदेह त्या खोलीमध्ये बंद होता. 1-2 दिवस गेले होते. आणि ते रक्त जे आहे, ते रक्त आता त्या घरामध्ये साठलं होतं. आणि ते लाकडाच्या फळ्या होत्या वरती. आणि त्यामुळे त्या फळ्यातनं आता ते रक्त असं टप, 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 टप खाली झिरपायला लागलं होतं. आणि त्या रूमच्या खालच्या बाजूला ते 2 तरुण जे आहेत ते राहत होते. तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा
ते टपटप व्हायला लागलं. आणि मग त्यानंतर त्यांचं लक्ष गेलं. नंतर मग ते पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे गेल्यानंतर मग पोलीस आले. त्यांनी दरवाजा उघडला. उघडल्यावरती आत बघितलं तर कुजलेला मृतदेह होता. प्रचंड दुर्गंधी सुटली होती आणि 6 नोव्हेंबर 2013 सकाळी पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि हे सगळं मग समोर आलेलं होतं. त्यानंतर मग ती बॉडी ताब्यात घेतली, पंचनामा केला वगैरे, वगैरे सगळं झालं आणि तपासाला सुरुवात झाली. यावेळेस कळलं की या रिंकूची पत्नी जी आहे ती सुद्धा जवळच आहे. त्यानंतर मग तिला बोलवण्यात आलं. आता तिला ऑलरेडी यातलं काही माहित नव्हतं. मग तिनं बघितलं. त्यानंतर मग तिनं सांगितलं म्हटली की अ, ही जी हत्या आहे ती हत्या मालाने केलेली असेल. का? तर माला गायब आहे आणि समोरचे 2 प्राणी सुद्धा गायब होते. त्याच्यानंतर मग आता पोलिसांनी त्या मालाचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि समोरचे 2 जे प्राणी होते तर त्यांच्यावर त्या तांत्रिक तपास वगैरे सुरू केला होता. आणि यावेळेस मग ते कुठं गेले असतील, काय गेले असतील, त्यांचं गाव कोणतं, घर कोणतं वगैरे, वगैरे सगळा तपास झाला. आणि त्याचबरोबर ते हे दोघं जण जे आहेत तर त्यांच्याबद्दल कोण मित्र-कुत्र कोणी यांचा आहे का? त्यांचाही शोध घेतला. वेगवेगळी पथकं तयार झाली आणि महेश जो आहे तो अंधेरीतील एका मित्राच्या घरी सापडला. सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय. चौकशीला सुरुवात झाली आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं सगळं सांगितलं, की असं-असं झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांचं एक पथक इलाहाबादला गेलं, दुसरं पथक दरभंग्याला गेलेलं आहे आणि 12 नोव्हेंबरला मोबाईलच्या लोकेशनच्या मदतीनं सुरेशला ताब्यात घेतलं. म्हणजे एका रेल्वे स्टेशनवरतीच तो सापडला. त्याला ताब्यात घेतलं, त्याला मुंबईला आणलं आणि त्यांनी सुद्धा कबुली दिली होती. आणि आता ते दोनही प्राणी जेलमध्ये गेलेले होते. आता याच्यामध्ये ती माला जी होती, ती मात्र तोपर्यंत सापडलेली नव्हती. आता या घटनेला बरेच वर्ष झाले. त्यामुळे आता ती सापडली पण असेल, तिच्यावरती जे काही कायदेशीर कारवाई आहे, ती कारवाई चाललेली असण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं एक माला, त्याच्यामध्ये एक सरोज मेला, त्याचा परिवार उद्ध्वस्त झाला. त्यानंतर हिचा पहिला नवरा, हिची मुलं, ती उद्ध्वस्त झाली. त्यानंतर यांच्या समोरचे 2 डोळे म्हणजेच 2 तरुण, त्यांच्या बायका, पोरं, ते जे कोणी होते, ते दोन्हीही बरबाद झाले. दोन्हीही जेलमध्ये गेले. आणि मला मात्र तिला काही शिक्षा होईल ती होईल. म्हणजे एक नार, 4 परिवार बरबाद. अशा पद्धतीची ही घटना समोर आली होती. आता या घटनेमधून आपल्याला धडा काय मिळतो? तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. आता मी परत त्या गोष्टी परत सांगत नाही. नंतर आपण त्या विषयावरती बोलूया. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.